श्री गणेशाय नमः, श्री कृष्णाय नमः, श्री गुरुभ्यो नमः. ते विचारसागराचा अगोदर महती सांगतात बा. कारण हा जो ग्रंथ आहे ना त्याच्यात प्रवेश होण्याकरता विचारसागर म्हणजे काय याचं वर्णन इथे होणार आहे. म्हणून तरंग पहिला काढला ना तेव्हा त्याच्यामध्ये वेदांतशास्त्रामध्ये प्रस्थानत्रय म्हणतात आणि ते सगळं संस्कृत भाषेमध्ये आहे. त्या प्रस्थानत्रयामध्ये श्रीमद भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे आणि उपनिषदे. तेव्हा हे श्रीमद भगवद्गीता पुढे तुम्हाला इथं शिकवलं जाईल की भगवद्गीता सगळ्यांना पाठ आहे की नाही तर पाठ करून टाकायचे. परीक्षा दिली म्हणजे किती रुपये मिळते? अरे परीक्षा दिली किती रुपये मिळते? तुमच्यापैकी कोणीच परीक्षा नाही दिली का? संख्या कमी वाटते यावर्षी. पाठ करून टाकायची तिथं. मग त्याचं बक्षिसा करता नाही, आपल्या आनंदाकरता काय करायचे. तसं ब्रह्मसूत्र म्हणून आहे. तुम्हाला ब्रह्मसूत्राचं वर्णन इथं आहे, पण ब्रह्मसूत्र शिकवलं जात नाही. ते सवासिका शिकवतात म्हणे आहे ना. 555 सूत्र आहे त्याच्यात. पहिलं सूत्र आहे आता ब्रह्मजिज्ञासा. असे 555 सूत्र आहे. त्याला ब्रह्मसूत्राचं म्हणतात. आणि उपनिषदा 108 पण प्रचलित आहे 10. ते 10 दुपारी दशोपनिषदे ईशकेन प्रश्नमंडमांडोक्य तैत्तिरीय बृहदारण्यक असे 10 उपनिषद आहे. या सर्वांचा अभ्यास होणे याला म्हणतात प्रस्थानत्रयीचा अभ्यास. आपली वारकऱ्याची प्रस्थानत्रयी कोणती आहे? ज्ञानेश्वरी पुढे ज्ञानेश्वरी झाली, नाही तुकोबाराचा, नाथ महाराजाचा. ही आपली वारकऱ्याची काय आहे बघ, प्रस्थानत्रयी आहे. प्रस्थानत्रयीचा अभ्यास होणं गरजेचं आहे. पण हे सगळे ग्रंथ कशामध्ये आहे? संस्कृतामध्ये आहेत. म्हणून संस्कृतामध्ये सर्वांचा प्रवेश होऊ शकत नाही. आपली भाषा कोणती आहे? आहे ना. आता चाललं आहे की सरकारचे प्रत्येक माणसाला हिंदी भाषा आली पाहिजे. आणि त्याचबरोबर कोणती भाषा आली पाहिजे? इंग्रजी भाषा. असं आहे ना. त्याची आवश्यकता आहे ना. कारण प्रत्येक भाषेमध्ये ज्ञान आहे. हिंदी भाषेमध्ये ज्ञान आहे, मराठी भाषेतही ज्ञान आहे. रामचरित मानस कोणत्या भाषेत आहे? हिंदी भाषेत आहे. श्रीमद भगवद्गीता आणि तुकोबाराची गाथा काय करे, तिन्ही भाषा. काय काय पोरं हुशार असतात तिन्ही भाषेत हे करतात. श्रीमद भगवद्गीता सुद्धा इंग्रजी भाषेत केलेली आहे. या सर्व ग्रंथाचं सार या विचारसागरामध्ये आहे. तिन्ही ग्रंथाचं सार. आणि असा विचारसागर हा साखरे महाराजांनी मराठीमध्ये केलेला आहे. मुळामध्ये तो हिंदी भाषेमध्ये निश्चलदासजींनी केलेला आहे. आणि पुढे मग तुम्हाला आम्हाला कळावा म्हणून हिंदीमधून मराठी भाषेमध्ये कोणी केला? साखरे महाराजांनी केला. तेव्हा विचारसागर आहे का? पुस्तक आहे का तुमच्याकडे? वाचला.
सायने काढलेलं आहे विचारसागर रहस्य वाचा ना. इथे काही जास्त पुरं नाही आहे. श्री गणेशाय नमः. श्री कृष्णाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. देशोपनिषदे भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे यास वेदांतशास्त्राचे प्रस्थानत्रय म्हणतात. त्यावर भगवत पूज्यपाद श्री शंकराचार्य यांचे भाष्य असून त्या भाष्यानुसार अद्वैतसिद्धी विवरण भागती निबंध इत्यादी प्रकरण ग्रंथ श्री मधुसूदन सरस्वती प्रकाशात्मा प्रस्थांतर किती याला म्हणतात आता वाचलं ना. प्रस्थांतरामध्ये किती येते नाव घेऊन सांगायचं. तीन म्हटल्यानंतर कोणीतरी म्हणाले नाही का ब्रह्मा विष्णू येते तीन आहे की नाही. तीन नाही म्हणायचं मग किती. श्रीमद भागवत 1 2 3 4 चारही आहे का. माझा एवढाचं ज्ञान सगळं संस्कृत भाषेत आहे. पण आता संस्कृत भाषा आपल्याला काही एवढी अवगत नाही. मग कोणती भाषा आपल्याला अवगत आहे. म्हणून या तिन्ही भाषेचं सार या विचारसागरात आणून निश्चलदासजीने विचारसागर नावाचा ग्रंथ लिहिला आहे. मुळामध्ये तो ग्रंथ कोणत्या भाषेत आहे. हिंदी भाषेमध्ये आहे. म्हणजे हिंदी भाषा आपल्याला कळत नाही फारशी म्हणून कोणत्या भाषेमध्ये आणला. त्याच्यातही पुन्हा गोबीबद्ध आहे तो. त्याचं पुन्हा मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. अच्छा. त्या सर्व ग्रंथांचे सार मनात घेऊन ज्यास संस्कृत कळत नाही त्याचे करिता जरूर तेवढ्या वेदांतशास्त्राचे प्रक्रियेचा सरणीचा भाग घेऊन विचारसागर नावाचा ग्रंथ हिंदी भाषेत पंडित निश्चलदास लिहिला. म्हणजे सगळ्या ग्रंथाचा सार कोणत्या ग्रंथामध्ये आणला. विचारसागर ग्रंथात. आनंदाची गोष्ट आहे. आपल्याकरता सोबत ज्ञानेश्वर महाराजांनी नाही का सगळी भगवद्गीता कोणत्या भाषेत आणली. कोणत्या भाषेत आणली. हे मराठीचे ब्रह्मविद्येचा देणे देणे सुखजीवनी आहे का नाही. सगळी कोणत्या भाषेत आणली. माझा मराठाची बोल कौतुकी. हे उपकार कोणी केले आपल्यावर. ते ज्ञानेश्वर महाराजांनी केला. किंवा मराठीमध्ये अलंकार चढवला. किंवा जसे आणखी भगवद्गीता मराठी भाषेमध्ये आणण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी करून आपल्यावरती उपकार केले. त्याचप्रमाणे तुकोबारांनी आपल्यावरती काय केले. उपकार केले. मग तुकोबारांनी कोणते उपकार केले. सगळा वेद मराठी भाषेत आणला. मग कोणत्या ग्रंथात आणला नाही सांगता येत. अरे तुकोबाराचा गाथा म्हणजे सगळा काय आहे. कोणत्या भाषेत आहे. कोणत्या वृत्तात आहे. अभंग वृत्तात आहे. काव्यामध्ये आणला. कोणत्या भाषेत. ज्ञानेश्वरी कोणत्या वृत्तात आहे. ओवी वृत्तात आहे. काव्यामध्ये आणला. हे उपकार कोणाचे.
तुकोबारायांनी हा सगळं भागवत मराठी भाषेमध्ये कोणी आणलं? नाथ महाराजांनी. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 3 अवतारी पुरुष आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकोबाराय, नाथ महाराज. आहे का नाही? तुकोबाराय कोणाचा अवतार आहे? नामदेव महाराजाचा अवतार आहे. ज्ञानेश्वर महाराज कोणाचा अवतार आहे? पांडुरंगाचा अवतार आहे. लोपले ज्ञानजगी. लोपले ज्ञानजगी. अवतार नाव ठेवले. हे उपकार कोणाचे आपल्यावरती? नाथ महाराजाचे आहे ना, ज्ञानेश्वर महाराजाचे आहे, तुकाराम महाराजाचे आहे. तरी आहे ना, आपला मंत्रच आहे की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे बीज, तुकाराम महाराज म्हणजे कळस. म्हणून हे निश्चलदासजीने आता या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे पुढे तुम्हाला शिकायचं आहे. तत्पूर्वी हे निश्चलदासजीचं महत्त्व सांगतात, वाचा. तो इतका लोकप्रिय झाला की त्याची बहुतेक सर्व भाषेत भाषांतरे झाली आहेत. रा हरभरे यांनी मराठीत भाषांतर केले. विचारसागर हा ग्रंथ वेदांत विषयावरील संस्कृत व प्राकृत ग्रंथात योग्य प्रवेश करून देणारा आहे. हा कोणता ग्रंथ? विचारसागर. आपण संस्कृत शिकलो म्हणजे आपलं गीतेमध्ये काय होतं तसं विचारसागर शिकल्यानंतर तत्त्वज्ञानात काय होते? प्रवेश होते. तत्त्वज्ञान आहे का? याच्यात काय भगवद्गीते का गोष्टी सांगितल्या आहे का? काही पुराणाच्या कथा सांगितल्या आहे का? मग तत्त्वज्ञान आहे. अर्जुनाला मोह झाला, तो मोह निवृत्त होण्याकरता परमेश्वराने श्रीमद भगवद्गीता कुठे सांगितली? कुठे सांगितलं? बरोबर आहे की उत्तर? चांगली गोष्ट आहे. कशाकरता सांगितली? नाही कशा नोकरी करण्याकरता का? शिकता या ठिकाणी तुम्हाला काय नोकरी लागते काय? इथं कुठे नोकरी आहे का? पण नोकरी लागत नाही, पण उद्धार होतो. काय होतो? कायमी उद्धार पावे. त्याच्यापासून पैसा थोडाच मिळतो काही, पण शिकलं म्हणजे काय होत असते? आपला उद्धार होत असतो. असे ग्रंथ आहे. तत्त्वज्ञान म्हणतात. तत्त्वज्ञानाच्या द्वारा जीवाचा उद्धार होत असतो. हे भौतिक ज्ञानात सोडून ते पोट भाकरीचे पाना ज्ञान आहे. कशाचे ज्ञान ते? पोट भरण्याचे ज्ञान आहे. ITI केलं 40,000ची काय मिळते? नोकरी मिळते. शिक्षक झालं तर 50,000ची काय मिळते? आणि एवढी मोठी गाथा पाठ केली, ज्ञानेश्वरी पाठ केली, फुकट कोणी विचारते का? हे बाजूला बस की. पण त्याच्यापासून काय फायदा होतो? उद्धार होतो. काय होतं? उद्धार होत असतो. ते उद्धाराकरता एक ग्रंथ आहे. त्यामधलं विचारसागर सुद्धा हाच आहे. आणि त्याच्यामध्ये सगळं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. क्रमाक्रमाने आपण त्याचा विचार करू. असा त्याचे वारंवार चिंतन केल्यापासून जे रहस्य मनात आले ते ग्रंथातील पुनरुक्तीचा भाग गाळून व गुणार्थांचा खुलासा करून प्रचलित असलेल्या अगदी सरळ मराठी भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्या भाषेमध्ये हा ग्रंथ लिहिला? मुळात हिंदी भाषेत आहे, ओवीबद्ध आहे. तो मराठी हिंदीमधला असलेला मराठी भाषेमध्ये साखरे महाराजांनी आणलेला आहे. आणि ओवीबद्ध आहे. पुन्हा तो ओवीबद्ध त्याचं भाषांतर करून मराठी भाषेमध्ये आणलेला आहे. आणि तो आता पुढे
विचारसागर नावाचा ग्रंथ वाचा, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढे वाचा. संपलं का? विचारसागराचे वर्णन. ओम नमो. मी वाचून आता बघा, अर्थ तुम्हाला सर्वजण हे ओवीचा अर्थ लागण्याच्या पूर्वी हे एक महत्वाचं आहे बघा. कोणतं? पान नंबर 3, त्याच्यामध्ये मंगल केलेलं आहे. ते मंगल कशा करता करायचं, त्या मंगलाचे प्रकार किती वगैरे सांगायचे आहे. पुढे मग तुम्हाला ओव्याचा अर्थ सांगू. पान नंबर 3 काढा की, आणि तेव्हा त्याच्यामध्ये 2चा आकडा आहे ना. त्याच्यामध्ये लिहिलं ते वस्तुनिर्देश रूप मंगल. कोणताही ग्रंथ सांगण्याच्या पूर्वी मंगल करावं लागत असते. आपण कीर्तन करत असतो, एकदम सांगायला सुरुवात करतो का अगोदर मंगल करतो नाही का? मंगलामध्ये पहिला उच्चार रामकृष्ण हरी, मंगल वाचन आहे. तो रामकृष्ण हरी यांनी सुरुवात करायची. मग सुरुवात केल्यानंतर परमात्म्याचं स्वरूप आपल्या समोर राहत आहे. मग अभंग म्हणायचा सुंदर ते, आणि पुढे मग चाल म्हणून कीर्तन करा. आणि कीर्तनाची काय करायची आता कोणाच माहिती, बदललं तर काही नाही. कोणी मंगल उठला एकदम कीर्तनच करेल. व्याख्यानं कसे असतात, त्या मंगल असते का त्याच्यात? काही नाही, जोडेही काढत नाही बा, तरी व्याख्यानाला काय करतात, आप कीर्तन करायचं असलं तर जोडे काय करावं लागतात, विधी आहे ना. चपला घालून कीर्तन करायचं असते का? मग कसं करायचं असते कीर्तन, त्याची विधी सांगितलेली आहे. नाही समजत का विधी? टोपी घालून कीर्तन करायचं असते का? एकाने म्हणलं टोपी घालून कीर्तन केलं तर काय बिघडलं? म्हणलं बा फेटा बांधून तू कीर्तन केलं पाहिजे. अहो म्हणले बा फेट्यात तरी काय, कापूसच आहे, आणि टोपीत तरी काय, टोपी घातली काय, फेटा घातला काय, तेवढी सुटच आहे की काय? पण त्याच्यामध्ये एक महत्त्व आहे. मग आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन करतं, जर कोणता विधी असेल तर पहिला त्यांनी काय बांधला पाहिजे, फेटा बांधला पाहिजे. आणखी काय बांधलं पाहिजे? अरे कंबर बांधली पाहिजे. काय बांधली पाहिजे? एकदम बांधायची असते का? आपला विधी आहे कुठे? कीर्तनाचा. त्याप्रमाणे कोणत्याही कार्याला आरंभ करण्याच्या पूर्वी विधी असतो. तो विधी काय करावा लागत असतो, पाळावा लागत असतो. त्या विधीप्रमाणे वागायचं. मग आता इथे काय ना मंगल करायचं आहे. त्या मंगलाचे 3 प्रकार: वस्तुनिर्देश रूप मंगल, नमस्कार रूप मंगल, आणि तिसरं आहे आशीर्वादात्मक मंगल. वस्तुनिर्देश रूप मंगल म्हणजे काय? नमस्कार रूप मंगल. मंगल आपण कोणताही ज्येष्ठ श्रेष्ठ मनुष्य जर आला तर त्याला काय केलं पाहिजे? आपण नमस्कार केला. वयावर सुद्धा जाऊ नये. कशावर जाऊ नये? वयावर. एक लहान पोर आहे बघा, त्याला सारी ज्ञानेश्वरी काय आहे, वय किती आहे? 15-16 वर्षाचा. आणि सगळी ज्ञानेश्वरी काय? 80 वर्षाचा म्हातारा म्हणतो ज्ञानेश्वरी म्हणजे काय? किती वर्षाचा आहे का? नमस्कार कोणाला केला पाहिजे? आहे काय? त्या गुणावर अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे? म्हणजे ज्येष्ठ श्रेष्ठ, आपल्यापेक्षा श्रेष्ठ असेल तर त्याच्या चरणार्थ काय ठेवला पाहिजे? श्री संताजी
साष्टांगाई करी. त्या नमनाचे सुद्धा प्रकार पडलेले आहे बघा स्वागताचे. काही ख्रिश्चन पद्धतीप्रमाणे, ख्रिश्चन पद्धतीमध्ये भारतीय पद्धतीमध्ये फरक आहे. ख्रिश्चनामध्ये नमस्कार नाही, जसं एक हात देतो एक हात काय करायचा आणि मग ते दोन हात एका ठिकाणी असं दाबायचे. काय करायचे? दाबायचे असे. एकाने माझा हात धरला, जो दाबला बघा. हे कोणती पद्धती आहे? ख्रिश्चन पद्धती आहे. परदे बरं काय आपली भारतीय पद्धती नाही. अलीकडे एक दुसरी पद्धत निघाली आहे. कोणी कुठे आला किंवा कोणी जायचं असलं तर असे करतात. काय करतात? हे अरे कीर्तनकार बाबा चाललं की ते मुलाची आई म्हणत असते, मग ते पोर काय करतं? असं करतं. कोणती पद्धत आहे? परदेशी पद्धत आहे. आणि आपल्या ह्याच्यामध्ये कसं आहे, माता चरणावरी डोकं कोणतं ठेवलं पाहिजे. पण डोकं ठेवण्याच्या अगोदर काय केलं पाहिजे? नमस्कार करायचा. दोन हात जोडायचे असे. डोकं तसंच ठेवायचं का? मग डोकं काय करायचं? वाकायचं. आणि मग आता सगळं शरीर वाकलं पाहिजे. म्हणून पायावर डोकं ठेवते वेळी सर्व शरीर काय होते? ही पद्धत आहे आपली, भारतीय पद्धती आहे. कोणती? देवाचं ज्ञानेश्वर महाराजांना जर नमस्कार करायचा, दंडवत घालायचा. काय घालायचा? काय करायचं? दंडवत दंड आपली घालील लोटांगण. काय करायचं? ही आपली पद्धत आहे. तेव्हा नमस्कार, गीतेमध्ये सुद्धा नमस्काराचं महात्म्य सांगितलं आहे. पुढे 9व्या अध्यायामध्ये आहे, सततं कीर्तयन्तो मां येतन्तस्य वृद्धवृद्धाः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता. सर्वांना नमस्कार करणं म्हणजे मंगलाचे प्रकार आहे. भक्ती, वस्तुनिर्देश रूप, नमस्कार रूप, आणि तिसरं कोणतं? आशीर्वादात्मक. मोठ्या थोरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाले तर आपलं कार्य सिद्धीला जात असते. देवतांचे सुद्धा आपल्यावर ते उपकार असतात. लग्नामध्ये नाही का, त्याच्यावर ते मंगल कार्यामध्ये गणपतीचे आशीर्वाद पाहिजे. वक्रतुंड महाकाय निर्विघ्नं कुरु मे देव. कोणाला नमस्कार केला आहे? गणपती. कोणती देवता आहे? विघ्ननाशक आहे. विघ्नाचा नाश करणारी देवता कोणती आहे? कारण कोणत्याही याच्यामध्ये जर पूजन केलं नाही तर विघ्न येत असतात. मग ते विघ्न येऊ नये म्हणून भूमिपूजन, वस्तुपूजन, असं पूजनाचा काय असतो? प्रकार असतो. एखादा सप्ताह असला तर अगोदर काय करावं लागते? भूमिपूजन. टाळाचं सुद्धा काय करायचं? टाळ, विना, पक्वाद याचे सुद्धा काय करावं लागते? असं आहे ना. त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा लागतो. आशीर्वादात्मक बघा, त्यांच्यापासून आपल्याला काय मिळतं? म्हणजे दासीचा पुढे कशा करता? चांगलं जेवण्याकरता का? मग आशीर्वाद कशा करता मागितला? नवविधा काय द्यावे माझ्या हाती. मग फायदा काय त्याच्यापासून? तो का म्हणे तुमच्या उतरेन करे काय करे. मग आशीर्वादाला महत्व आहे. तर आशीर्वादात्मक बघाल मला थोरापासून वयावर जाऊ नये, कशावर जाऊ नये. काय करे. मुक्ताबाईचं वय किती होतं आणि चांगदेवाचं वय केवढं होतं? चांगदेवाचं वय काय पाहिजे? 1400 वर्षाचं आहे. किती वर्ष? सगळे काळे केस कसे होऊन गेले होते आणि पांढऱ्याचे पुन्हा कसे झाले होते तेव्हा तुम्हाला माहिती काय?
एवढा मोठा चांगदेव रिद्धी सिद्धी सगळ्या प्राप्त होत्या. ज्ञानेश्वर महाराजाच्या दर्शनाकरता कोणत्या वाहनावर बसून येत होतो? कारमध्ये येतो का बैलगाडीत येतो? कुठे येतो? विमानात येतो का? त्याचा वाघ हेच त्याचा विमान आहे. कोणाचा आहे का? विमानामध्ये पेट्रोल भरावं लागते. वाघरूपी विमानामध्ये पेट्रोल भरावं लागतं का? वाघावर बसून येतो. पुन्हा चाबूक कशाचा असतो? घोड्या आगण्याचा असतो चाबूक, तसा का? आणि एवढा मोठा चांगदेव रिद्धी सिद्धी अमका तमका. पण शेवटी त्याचा गुरु कोण होते? मुक्ताबाई. कारण वयावर अवलंबून आहे का? मग मुक्ताबाईचं वय किती आहे? आणि चांगदेवाचं 1400 वर्ष. 14 वर्षाचे 2 टिंब पुसून टाकायचे म्हणजे किती राहते? 14च्या निमे 7 वर्षाची कोण आहे? आणि हा बाबा तरी सुद्धा कोणाला शरण गेला? ऐकले. शेवटी कोण गुरु झाली? मुक्ताबाई. आणि शेवटी कोणाचे आशीर्वाद मिळाले? मुक्ताबाईचे. तो का म्हणे तुमच्या पायाच्या उत्तर आहे ना खरे. एवढा आशीर्वादाला काय महत्व आहे बघा. तेव्हा आशीर्वाद प्राप्त झाला म्हणजे कार्य सफल होत असते. त्याला आशीर्वादात्मक मंगलबंधन. मंगलाचे प्रकार किती झाले आता? एक नमस्कार रूप मंगल, दुसरा, तिसरा वस्तू निर्देश रूप मंगल. ते बाजूचं नाव दिलं तरी आहे ना. वस्तू निर्देश रूप मंगल आहे. त्याचं काय दिलेलं आहे? 3 आहे ना आपलं. आकडा आहे ना. गोव्यानंतर सांगू तुम्हाला. वस्तू निर्देश रूप. आता 2 मंगल सांगितले तुम्हाला. एक नमस्कार रूप मंगल, दुसरा आणि तिसरा तर कोणता? वस्तू निर्देश रूप मंगल म्हणजे काय? तर वेदांतशास्त्रामध्ये हे जे जगात दिसते ना, या जगताला कोणतरी अधिष्ठान असल्याशिवाय जगताची प्रतीती येऊ शकत. मातीच नाही तर घडा होईल का? पीठच नाही तर भाकरी होईल का? मग अगोदर काय पाहिजे? माती. नंतर मातीपासून काय होतं? मग तो या जगताला अगोदर कोण आहे? परमतत्व. त्याला म्हणत असतात ब्रह्म. तुम्हाला पुढे गीतेमध्ये येईल की किंचित ब्रह्म वगैरे ब्रह्माचा विचार केलेला आहे. ब्रह्म म्हणजे ब्रह्मात ब्रह्म. सर्वांमध्ये व्यापक वस्तू जी आहे तिला ब्रह्म म्हणतात. त्या ब्रह्माचं लक्षण काय आहे? जन्माद्यस्य सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. जे सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद स्वरूप आहे, त्याला ब्रह्म असं म्हणतात. तेव्हा त्याचं लक्षण इथे सांगितलं आहे. वाचाचा आकडा नंबर 2. वस्तू निर्देश रूप मंगल. जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. कोणता मंगल आहे? परमात्मा कसा आहे? मग पहिला शब्द ठेवलेला आहे आनंद. दुसरा शब्द कोणता आहे? मग तिसरा, चौथा, 5वा. त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. पुढे त्याचं कोण त्याचं जाणू शकते ते सांगितलं.
मग पहिला शब्द ठेवला आनंद प्रकाश. परमात्मा आनंद स्वरूपात मला पुढे विचारसागरामध्ये 6वा तरंग 4था तरंग त्याच्यामध्ये परमात्म्याचं वर्णन केलं आहे. जो जो आनंद होत असतो तो जो आनंद कोणाचा आहे? हे पहा, आपण जेवायला गेलो कुठं पक्वान न केले असते. श्री वासुदेवाचा वेद आहे. श्री म्हणजे श्रीखंड, म्हणजे ला म्हणजे आहे काय, आणि जी म्हणजे आणि श्री म्हणजे शिऱ्यात 2 प्रकार आहे बरं का. एक गणपतराव आणि एक सखाराव. गणपतराव म्हणजे सखाराम म्हणजे साखरे. गुळात आणि साखरेमध्ये काय असते? एकाचेच आहे. साखर आणि गुळ आहे ना, उसाचेच असते. साखर हे कशापासून होते? साखर कशापासून होते? ज्वारीच्या ताटापासून काय? उसापासून. गुळ तरी कशापासून होतो? कारखान्यातून जे होते तिला साखर बनायचं. आणि आपल्या घरी ते रस काढून त्याचं हे केल्यानंतर त्याला गुळ समजणार. कारखान्यामध्ये काय होत असते मग साखरेमध्ये गुळामध्ये काय असते? गोडी असते. ती गोडी नाही का स्वभाव तर त्यांच्या ठिकाणी असते की नाही. मग कोणताही पदार्थ गोड होतो तो कोणामुळे? साखरेमुळे होतो ना. साखरच नसेल त्याच्यामध्ये तो गोडी आणली कुठून? बरं, मग साखरेमध्ये गोडी कोणी आणली? श्रीखंडामध्ये गोडी कोणामुळे? साखरेत गोडी तर त्याचं स्वरूप आहे. गोडी हे साखरेचं काय स्वरूप आहे. तसा आनंद हे परमात्म्याचं काय आहे? परमात्म्याच्या ठिकाणी आनंद कुठून आला? आनंद हे परमात्म्याचं काय. आणि बाकीचे सगळे पदार्थ आहे त्याच्यामध्ये दिसणारी गोडी कोणाची आहे? श्रीखंड गोड झाला, बासुंदी गोड झाली, काय जिलेबी झाली, ही गोडी कोणाची आहे? साखरे. म्हणजे ज्या 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 पदार्थापासून आपल्याला गोडी प्राप्त होत असेल ती साखरेची असते. त्याप्रमाणे जिथे जिथे आपल्याला आनंद होत असेल तो आनंद कोणाचा आहे? ब्रह्माचा, परमात्म्याचा. परमात्माच किम स्वरूप आहे? आनंद स्वरूप आहे. साखर किम स्वरूप आहे? गोड स्वरूप आहे. आणि मीठ आणि कारलं. एका ठिकाणी बा एक ग्रस्त जेवण्याकरता गेले. कारल्याची भाजी होती. कशाची? त्याला ती बोड लागली कारल्याची भाजी. त्याने विचार केला, म्हणलं काय आहे, कारलं कसं लागायला पाहिजे? म्हटलं तर गोड लागते. मग त्याने त्या बाईची स्तुती केली. म्हटलं बाई काय तुमचा हात आहे? म्हटलं का रे बाबा तुमचा हात लागला तर कडू कारलं काय झालं? ते म्हणले महाराज जास्त हरभऱ्याच्या झाडावर चढू नका मला. म्हटलं कारलं कसं आहे? कडूच आहे. मग गोड कसं लागलं? तर म्हटलं पाव किलो कारल्यामध्ये 1 किलोभर काय टाकला? मग गोडी कोणाची आहे ती? आलं का? म्हणजे मी कशाकरता सांगितलं? प्रत्येक ज्याचा गुण असतो तो आपला गुण सोडत नाही. कारलं कसं लागणार? मिरची आणि मीठ आणि लिंबू. लिंबू गोड लागते ना. आंबा पिकला म्हणजे काय लागतो? आणि लिंबू पिकलं म्हणजे अरे कारलं जरी पिकलं तरी कसं लागणार? ते कडूच लागणार. कुठेही खा, कधीही खा, केव्हाही खा. कारण त्याचा तो स्वभाव आहे. काय स्वभाव आहे त्याचा? त्याप्रमाणे आनंद आत्म्याचा काय स्वभाव आहे? सर्व सुखाचे आगर. मग कशा करता चालले तुम्हाला? त्याला जो आनंद सत्य प्रकाश तो परमात्मा कसा आहे? आनंद स्वरूप. पुढे कसा आहे? सद्रूप आहे.
पुढे प्रकाश स्वरूप आहे, पुढे विभू आणि आधार नाम बाबा. मग सूर्य किम स्वरूप आहे? सूर्य कसा आहे म्हटलं? प्रकाश. प्रकाश कुठून आणला का त्याने? आहे का? नफर दिवा प्रकाश देतो, पण त्याला तेल पाहिजे, वात पाहिजे. सूर्याला एक तेल आणि वात पाहिजे का? मग प्रकाश हे कोणाचं स्वरूप आहे? सूर्याचा प्रकाश. तसं ज्ञान हे परमात्म्याचं काय स्वरूप आहे? सत्य प्रकाश. पुढे विभू, पुढे आधार नामरूपार. तेव्हा विभू कसा आहे तो? पुन्हा या सर्व सृष्टीला आधार कसा आहे बरं का? असा जो परमात्मा, त्याला बुद्धी जाणते आणि बुद्धी जाणत नाही, कोणती बुद्धी जाणते कोणती बुद्धी जाणत नाही, असा परमात्मा कुठे आहे त्याचा इथे विचार केला आहे. त्याचा पार लागू शकत नाही. तो पार शुद्ध परमात्मा. म्हटला तो कुठं आहे? स्वर्गात आहे का वैकुंठात आहे का कुठे आहे? तेव्हा ज्याचं वर्णन केलं तो परमात्मा तुझ्याहून भिन्न नाही, अखिल स्वरूप आहे. तुझं ते काय आहे? जीवाचं काय आहे ते? अधिक विचार आहे, त्याचा विचार कधी करू? आता आपण काय काय पाहिलं? मंगळाचे किती प्रकार सांगितले? कोणते ते? असा. आणि पुढे वस्तुनिर्देश रूप सांगितलं. आणि ते वस्तुनिर्देश मंगल म्हणजे जो आनंद सत्य प्रकाश विभू, बुद्धी जाणे न जाणे इतिहास, तो अपार शुद्ध परमात्मा. मग परमात्मा विभू कसा आहे, व्यापक कसा आहे, नामरूपाला आधार कसा आहे, याचा विचार कधी करू? इथेच थांबा.